इकडे बघू शकता किती मोठा मासा पकडलेला आहे बघा. हे बघा सकाळपासून आलोय 7 वाजता होतो. 7 वाजतापासून झाडामधून रस्ता बनवलाय. या असे आपल्या मासे प्रेमींची ही कला. सकाळपासून आलो होतो 6 वाजता असं हे सर्व पिशवीमध्ये बघा किती कचरा आहे. पुढे पकडले दुसरी पिशवी 2 पिशवी गाडी पाठवलेत आणि जाम मोठमोठे मासे आहेत. नक्की पायांना लागतंय तर नक्कीच त्यांच्या पायांना खूप दुखापत झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, काय कसं काय मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती. तर मित्रांनो, पाऊस हा सुरू झालेला आहे आणि सुरू झालाय तो चढणीचे माशाचा सीझन आणि भरपूर मंडळी इथे आलेले आहे. या इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे माझ्या पाठीमागे भरपूर मंडळी मासे पकडण्यासाठी आलेले आहे. तर आपण सुद्धा आता तिथे जाऊया, बघूया किती मासे त्यांनी पकडलेत आणि आपल्याला सुद्धा मासे मिळतात का याचा प्रयत्न आपण करूया. चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बरीच मंडळी इथे मासे पकडण्यासाठी आलेली आहे. बघूया, आपण पण जाऊन बघूया. पाऊस बघा किती जोराचा पडला आणि या ओढ्याला किती पाणी आले ते. दादा किती भेटले? हा, आता झाले? एक पण नाही भेटला काय? चला बघू आपण पुढे जाऊन. तर हे दादा आहेत, कधीपासून आलेत? दादा सकाळपासून आलोय 7 वाजता होतो. 7 वाजतापासून मिळाले का? भेटलेत ना तिकडे भाऊ काढतात तिकडे आहेत का? त्याला शिवडा भेटला. आहे बघा किती मोठा मासा. हे बघा याला किती- हे बघा, हे बघा, भरपूर असे मासे, चढणीचे मासे लागलेले आहेत आणि भरपूर मंडळी इथे आलेले आहेत. हा. तुम्ही सकाळपासून आलेत का? सकाळपासून आले. तर चला आपण पुढे जाऊया. या पुलाकडे किती मासे आहेत ते? फॉलो करा, सबस्क्राईब करा दादाचं नाव आदिवासी भटकंती. भटकंती यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा दादा. नक्कीच, थँक्यू थँक्यू. दादाचा मी मोठा फॅन आहे. आपले फॅन मिळालेले आहेत. पाणी आता भरला दादा. आता आलं का? हा हा, नक्कीच. सकाळपासून आपले भाऊ काढतात तिकडे जाळ्यामध्ये आता. बघतो तिकडे. इथे बरीचशीच मंडळी आली होती. कोणी पाक घेऊन आला होता तर कोणी जाळ्या घेऊन, कोणी हाताच्या साह्याने मासे पकडत होता तर कोणी छत्रीच्या साह्याने. कोणाच्या पिशव्या भरलेल्या होत्या तर कोणाच्या रिकामे. कोणाच्या जाळ्यांना इतके मासे होते की त्यांना काढायला सुद्धा टाइम नव्हतं. बाकीची मंडळी तर अशीच फिरत होती. मित्रांनो, भरपूर मासे मिळालेले आहेत या दादांना आणि सकाळपासून ते आलेले आहेत म्हणून त्यांच्या या मेहनतीचं फळ आहे आणि सकाळपासून ते मासे पकडतात, त्यामुळे त्यांना इथे बऱ्यापैकी मासे मिळालेले आहेत. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता इकडे मागे सुद्धा भरपूर मंडळी आलेले आहेत, मासे पकडतात. आणि नक्कीच या अशा पावसामध्ये मजा करणं म्हणजे नक्कीच नेरळकरांचं आणि दामटवाल्यांची ही खरी मजा आहे. वर्षातून एकदा येतो फक्त, वर्षातून फक्त एकदा येतो असं हा, ही मजाच वेगळी असतो. हे तर काय नाही, आता पाणी येईल ना तर धुमाल होईल, धुमाल. मासे शिवडे जाम उठतात, शिवडे. अरे भाऊ सकाळपासून माझे संख्या आले ते बघा किती मासे पकडलेत आम्ही. किती आहेत बघू? बघा हे भुशेमध्ये अरे बापरे, हे कलवडी बघा, हे मले बघा. जाम 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 मासे आहेत. हे बघा सकाळपासून आलो होतो 6 वाजतापासून. असं हे सर्व भुशेमध्ये बघा किती कचरा आहे. तुमचा आवाज घ्या जरा. हे बघा, हे बघा किती मासे आहेत. नक्कीच भरपूर मासे पकडलेले आहेत. अरे बापरे, जाम मोठमोठाले. सकाळपासून आलो होतो, सकाळपासून का? 6 वाजतापासून आलो होतो. बघा ना, जाळ्याला पण किती मासे आहेत. जाळ्याला पण भरपूर मासे आहेत. हे बघा इकडे काम चालू आहे काढायचं. एवढे पकडले ती दुसरी पिशवी भरपूर 2 पिशवी गाडी पाठवलेत. असं 2 पिशवी गाडी पाठवलेत. घरी हा, हे आता काढायचे बाकी आहेत. हे 2 पिशवी आता निघालेत, नाही 2 पिशवी आता अजून बनतील. सकाळी 6 वाजतापासून आलो होतो. आम्ही तिघाच होतो, कोणच नव्हता दुसरं. हे आत्ता आले ते बघा किती पब्लिक आले बघा. एकदम तो आपला भाऊ तो पागीर भेटतो बघा, पिवळ्या टी शर्ट वाला. त्याला शिवडा भेटला होता सकाळी. सकाळी हा 2 किलोचा होता.
तो घडी पाठवले ना तर तो खराब झाला असता. झाले बघा किती आले आता हे आता खाली आले आहेत. आता संध्याकाळी जातील तर आखी पिशवी भरून येतील. असं मामा पण आपले मामा भरवलचे. कुठले मामा आहेत? बडवळ का? नक्कीच. ते बघा त्याला बघा कलर भेटले मामा. इथं बघा. बापू. हे बघा किती मोठी कलर भेटले त्याचे. किती कष्ट करतात बघा. हाताने पकडतो. बघू बघू. नक्कीच मित्रांनो, कोणी जाळ्याने पकडतंय तर कोणी हाताने पकडतंय आणि भरपूर मजा चालली त्यांची. आणि जाम मोठमोठे मासे आहेत. नक्कीच आपण ही मजा पाहायला आलोय. आपल्याकडे काहीच नाही. आदिवासी भटकंती चॅनलचं नाव आहे आपल्या. आणि इकडे बघा छत्री घेऊन ये, छत्री. अरे तुला सांगतोय, हा आहे रेल्वेचा पूल आणि त्याच्याच खाली इकडे मासे पकडण्याचा काम चालू आहे. आणि या छत्रीमध्ये मासे उडतात. नक्कीच नक्कीच. त्या मामांच्या पायाला लागलेला आहे कदाचित. हे बघा इकडे आहे ना, इकडे त्यांच्या पायाला लागलेला आहे. आणि नक्कीच काळजी घ्यायची. या अशा पाण्यामध्ये काच टाकलेले असतात. जे दारुडी लोक असतात हे दारू पिऊन काच फेकलेले असतात. त्यामुळे असे जे पाहिजे जी लोक येतात, जी पोरं येतात त्यांच्या पायांना लागतंय. तर नक्कीच त्यांच्या पायांना खूप दुखापत झालेली आहे. आणि नक्कीच काळजी घ्या मित्रांनो. तुम्ही दारू पित असाल तर अशा पाण्यामध्ये किंवा आजूबाजूला कुठे काच टाकू नका. तुमच्या बॉटलमुळे, तुमच्या या अशा वागण्यामुळे इतरांना त्रास होतोय. हे बघा हाताने मासे पकडतात. कसे छोटे छोटे मासे पकडले. सर्व आपल्या कामात बडवल ममदापूरचे भाऊ बनतोय. कचरा सुद्धा खूप येतो या ओढ्याला. कचरा सुद्धा ओढ्यामध्ये टाकू नका. हे बघा किती मासे पकडले. तुम्ही पाहू शकता किती मासे आहेत. नक्कीच नक्कीच हाताने पकडलेत ना दादा. हाताने पकडलेत ना. किती मासे पकडले. हे बघा भरपूर मासे पकडलेत, हाताने पकडलेत आणि खूप मजा येते यांना. आणि नक्कीच पहिला पाऊस आणि पहिल्या चढणीचे मासे पकडण्यासाठी इतकी लोक इथे आलेले आहेत. नक्कीच मित्रांनो खूप मजा येते. मला पाहायला इतकी मजा येते, त्यांना पकडायला किती मजा येत असेल. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मासे पकडले जातात. कोणी जाळे घेऊन आलेत, कोणी हाताने पकडतात, कोणी दांडके घेऊन आलेत. इकडे बघू शकता किती मोठा मासा पकडलेला आहे. बघा हे बघा. आणि तो सुद्धा हाताने पकडून इकडे आलेला आहे. नक्कीच हा नजारा खूप सुंदर असा नजारा आहे, पाहण्यासारखा आहे आणि खूप मस्ती चालू आहे. आपण सुद्धा थोडस जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. आता यांना एक दुपारी पासून काढतात मासे. एक झाला दुपारी पासून काढतात. याला आता संध्याकाळी होईल एवढे मासे कुठले. अजून 3 जाळे असे बाकी आहेत. असं अजून 3 जाळे बाकी आहेत. भरपूर मासे कारण रात्रीचे झालेले आहेत. रात्रीचे 10 वाजतील जाळे साफ करायला. एवढे मासे कुठले. भरपूर तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती मासे, चढणीचे मासे भरपूर. 3 पिशव्या इथे भरायला आलेल्या आहेत आणि खूप मोठमोठाले मासे आहेत. बघा याला कलवड बघा किती. त्या मासेला तुमच्या भाषेत काय होतं, आमच्या भाषेत कलवड बोलतात, तुमच्या भाषेत काय होतात कमेंट मध्ये पाठवा आम्हाला.
बरोबर का दादा? नक्कीच नक्कीच कमेंट करा या माशाला तुमच्याकडे काय बोलतात ते. साईज बघा किती मोठी आहे. आज बारीक पडतो, आज बारीक पडतो. किती मोठी साईज. नक्कीच खूप मोठमोठे मासे मिळालेले आहेत इथे आपल्याला. आता आम्ही रात्रीच्या शेतात जाऊ आणि तिकडे तलवारीने शिवडे मारतो. रात्री खूप भेटत असतील ना रात्री शिवडे जाम करतात. शिवडे. शिवडे नक्कीच. तिकडे ते दुसऱ्याच्या भाषामध्ये काय बोलत असतील काय माहिती. आपण आणि नक्कीच आपल्याकडे शिवडे शिवडे बोलतात. शिवडेच बोलतात आपल्याकडे. आणि उल्हास नदी जवळ असल्या कारणाने हा. या ओढ्याला नक्कीच खूप मासे हा, पडतात. शिवडे जाम होतात. शिवडे रात्री आता आम्ही रात्री शेतात जाऊ ना बॅटरीवर तर तिकडे जाम मोठे मोठे शिवडे भेटतात. नक्कीच नक्कीच. ते दांडका आता आताच घेऊन आलं. दिसला का लगेच मारायचं. घातली उपट. हा बघा कशी मेहनत चालू आहे बघा. नाही कटका बोलतात. दादा मासा दादा कसा आता पुढे लाईव्ह मासा काढा बघा. बघा लाईव्ह तुमच्या समोर काढलाय. बापरे किती मोठा आहे बघा बघा बघू शकता तुम्ही किती मोठा. आता किलोची साईज आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला छोटी दिसते, व्हिडिओ मध्ये छोटी दिसते. 8 किलोची साईज आहे. लाईव्ह काढलेला आहे मासा लाईव्ह तुमच्या समोर. बघा हे आपले बाबा आहेत. दुकानने लावलं भजवले दादाने इकडे मच्छी पकडायला. मच्छी प्रेमी आहे तो, मच्छी प्रेमी. हे आपले भाजीवाले मामा आहेत. भाजीचं दुकान बंद करून आले मच्छी पकडायला. हे भजवले मामा आहेत. हे भजीची दुकान बंद करून आले फक्त वर्गणीसाठी. वर्षात एकदा येतात. आता हे बघा सर्व रिक्षावाले काय काय भाजीपाले भेटला का भेटला. इकडे बघू शकता या दादांनी काय आणलंय. जाळे आणले आणि या जाळ्यामध्ये मासे पकडण्याचा प्रयत्न करतात. इकडे बघा कशा पद्धतीने मासे पकडले जातात हाताने. ते सुद्धा हाताने पकडले जातात. या पुलाच्या जो खांब आहे या खांबाच्या साहाय्याने ते मासे पकडण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच मित्रांनो खूप धमाल आलेले आहे. खूप मासे लोकांनी पकडले आहेत. आपण मासे पकडत नाही कारण आपल्याकडे काहीच साधन नाही मासे पकडण्यासाठी आणि आपण शूट करतोय मोबाईल वरून, त्याच्यामुळे आपण मासे पकडणार नाहीत. लोकांची मजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. किती मासे पकडले. अजून काय भेटले ना आता पकडतो. अजून दादाला भेटले नाही पण इतरांना मात्र खूप मासे मिळालेले आहेत. कारण त्यांनी काय आणलं नाही ना, काय नाही आणलं ना तुम्ही हाताने पकडतात ना. नक्कीच तुम्हाला सुद्धा मासे मिळतील आणि ते सुद्धा खूप मोठमोठाले मासे मिळतील. गॅरंटी मिळणार. असं मिळणार ना. नक्कीच मिळतात ना, दरवर्षी मिळतात ना. नक्कीच नक्कीच. हे बघा कसं तोंडात घेऊन उभा आहे मासे पकडतो हाताने. काय का. चला दादा आता मी निघतोय आणि या दादाने नक्कीच आपल्याला खूप मदत केली, खूप माहिती दिली आणि मासे किती पकडलेत कसे पकडलेत ते सुद्धा खूप सांगितलेलं आहे. तुम्हाला काय सांगायचंय का. तर दादा मला जाम आवडला तुमच्या व्हिडिओ मध्ये येऊन ना. ते दादा चांगली व्हिडिओ बनवतात. दादाला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल दादांचा चॅनल आहे. तर नक्कीच थँक्यू. चला दादा तिकडे दुसरा लागलेला आहे. हॉस्पिटल मध्ये लागेल तुला काय.